सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून प्रकाशाचा विजय साजरा करणारा सण आणि याच प्रकाशाच्या उत्सवाचे एक अत्यंत भव्य आणि दिव्य रूप पाहायला मिळाले। धुळे शहरातील बीपीएस स्वामीनारायण मंदिरात दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजित दीपोत्सवात तब्बल 3000हून अधिक दिव्यांनी मंदिराचा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। जमिनीवर पणत्यांची आकर्षक आरास आणि त्यामुळे आसमंतात पसरलेला लखलखाट पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले। या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे नयनरम्य आणि विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने आकाशातूनही टिपण्यात आले। दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन निघालेलं मंदिर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुललेला परिसर ड्रोनच्या नजरेतून पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजकांतर्फे युवक युवती कार्यकर्त्यांसह सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले। त्यांच्या सेवेमुळेच हा दीपोत्सव नेत्रदीपक ठरलाय। या भूतपूर्व क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी धुळे शहरातील महिला, पुरुष आणि सत्संगी भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले होते। यावेळी मंदिराचे कोठारी संत आनंद जीवन स्वामी यांनी उपस्थित हजारो भाविकांना संबोधित करत आशीर्वाद वचन दिले। परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो असे सांगत त्यांनी येत्या 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य अन्नकूट महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले। तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत प्रत्येकाचे आयुष्य सुख, समृद्धी आणि आनंदाने भरून जावं अशी प्रार्थना केली आहे। एकंदरीत भक्तिमय वातावरणात आणि दिव्यांच्या लखलखाटात साजरा झालेला हा दीपोत्सव धुळेकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरलाय। वसो मा ज्योतिर्गमय, ये वैदिक प्रार्थना है। अंधकार से उजाला की ओर ले चलो। प्रत्येक मनुष्य की अंतरतम इच्छा होती है। यही प्रतीक है आज भगवान स्वामीनारायण का देव दरबार में शिखरबद्ध मंदिर धुले में 3000 दीप ज्योत लगाकर महाआरती का कार्यक्रम हुआ और प्रार्थना भी हुई। प्रत्येक मनुष्य के हृदय में ज्ञान का दीप, श्रद्धा का दीप, सेवा का दीप प्रज्वलित रहो, शांति का दीप प्रज्वलित रहो। सर्वत्र सुखी नः सन्तु सर्वे सन्तु निरामय। यही प्रार्थना के साथ 3000 दीपक की महाआरती देवपुर स्वामीनारायण मंदिर में संपन्न हुई। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।